सुप्रभात छात्राः, नमो नमः. Today our topic is भाषासूत्रम 4 E part धातुसाधित विशेषणानि. The term धातुसाधित विशेषण itself tells you first of all it is धातू, that is क्रियापद म्हणजेच verb. बेसिकली हे शब्द म्हणजे वर्बचाच एक पार्ट असतो, पण those verbs are used as adjective in the sentence. That is why they are called as dhatu sadhit visheshan. Today we will start with understanding the concept of dhatu sadhit visheshan. Dhatu sadhit, originally they are dhatu, moola dhatu, that is verb, and after getting one pratyay, maybe ta और तवत या प्रकारचे प्रत्यय लागून जे शब्द बनतात त्याला धातुसाधित विशेषण असे म्हणतात. विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह, नाऊनला लागणारं ॲडजेक्टिव्ह हे या प्रकारचे शब्द असतात, पण दे आर नॉट मिअरली अन ॲडजेक्टिव्ह, दे आर बेसिकली क्रियापद. जसं आपण म्हणतो झोपलेली मुलं, किंवा आपण असंही म्हणतो की खेळणारी मुलं. खेळणारी मुलं हा मराठी वर्ड झाला खेळणे वाले लडके. आता खेळणारी मुलं ह्याच्यामध्ये मुलं कशी तर खेळणारी, ह्याच्यामध्ये तुम्हाला खेळणारी हे विशेषण झालं, पण ओरिजिनली खेळ हा सुद्धा खेळणं हा सुद्धा टू प्ले इज अ वर्ब. सो बेसिकली दीज आर वर्ब्स बट यूज्ड एज अन ॲडजेक्टिव्ह. दॅट इज वाय दे आर कॉल्ड ॲज धातुसाधित विशेषण. सो लेट्स अंडरस्टँड दिस कन्सेप्ट इन डिटेल. नाउ अंडरस्टँड दिस कन्सेप्ट. धातुसाधित विशेषणानी are in two parts. One is in karmani, other is kartari. You must be understanding the word kartari and karmani. This has been done in earlier section, that is कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य सेंटेन्सेस. वाक्याचे प्रकार असतात कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य, हे ह्याआधी आपलं झालेलं आहे. कर्मणी म्हणजे ऑब्जेक्टप्रमाणे चालणारं वाक्य, कर्मणी. त्याचप्रमाणे इथे सुद्धा धातुसाधित विशेषण जे कर्माप्रमाणे चालतं, इट चेंजेस द ॲडजेक्टिव्ह दॅट चेंजेस ॲज पर ऑब्जेक्ट. कर्माप्रमाणे जे विशेषण बदलतं ते आहे कर्मणी. सो धातुसाधित विशेषण एक आहे कर्मणी, दुसरं आहे कर्तरी. मग कर्मणी कसं ओळखायचं तर मूल धातू प्लस प्रत्यय त. मूल धातू आणि त्याला प्रत्यय जोडलाय त. फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे क्षिप, क्षिप्त. क्षिप ह्याचा अर्थ आहे टू थ्रो अवे. लिहून ठेवा तिकडे, टू थ्रो अवे. टू थ्रो इट सेल्फ इज अ वर्ब, इट्स अन ॲक्टिव्हिटी. दॅट इज वाय क्षिप्त टाकलेला असा शब्द. टाकलेला कचरा, कचरा कसा टाकलेला. सो कचरा इज अ नाऊन, त्याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह आहे टाकलेला, पण टाकणं इट सेल्फ इज अ क्रिया, राईट. त्याचप्रमाणे क्षिप्त वापरलं जाईल. आता बघा कर्तरी. कर्तरीमध्ये मूल धातू प्लस तवत असे शब्द वापरले जातात. जसं क्षिप्त, क्षिप्तवत. वत लावलं जातं, वान लावलं जातं, वती लावलं जातं स्त्रीलिंगामध्ये. त्यामुळे दोज वर्ड्स विच आर हॅव्हिंग प्रत्यय ऑर सफिक्स ॲज वान, वत, वती, ते सगळे शब्द हे कर्तरी धातुसाधित विशेषण असतात. यामध्ये कर्तरी असं का म्हटलं आहे तर दे आर कर्तृवाच्य, म्हणजे द ॲडजेक्टिव्ह दॅट इज विशेषण चेंजेस ॲज पर द सब्जेक्ट अँड नॉट ऑब्जेक्ट. सब्जेक्टप्रमाणे चेंज होणारं विशेषण म्हणून ते कर्तरी, दॅट इज कर्त्याप्रमाणे चेंज होणारं विशेषण. आणि इथे कर्मणीमध्ये कर्माप्रमाणे चेंज होणारं विशेषण. म्हणून दोन प्रकार, एक कर्मणी धातुसाधित विशेषण, दुसरं कर्तरी धातुसाधित विशेषण. मोस्ट ऑफ द टाईम धातुसाधित विशेषण कर्तरी कर्मणीमध्ये हे भूतकालवाचक दाखवतात, लंगलकारातच दाखवतात. हे भूतकालवाचक दाखवतात शब्द, की ह्या शब्दांमध्ये भूतकाल दडलेला असतो, पास्ट टेन्स दडलेला असतो. तुम्हाला ह्याचे डिटेल्स पुढच्या स्लाईड्समध्ये जास्त कळतील, कारण त्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. सो ही स्लाईड्स नीट लक्षात घ्या आणि ही तुमच्या नोटबुकमध्ये उतरवून काढा, कारण आपल्याला दोन पार्ट्समध्ये धातुसाधित विशेषण बघायची आहेत. एक कर्मणी आहे, दुसरं आहे कर्तरी. आता हे बघा, हा फिश पॉन्ड तुमच्या टेक्स्टबुकमधलाच आहे,
भाषासूत्र नंबर 4 त्यातला ई भाग बघा, धातुसाधित विशेषणाने आपल्या टेक्स्टबुकमध्ये. तर ह्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला फिश पॉन्ड, देर इज अ फिश पॉन्ड गिवन अँड ॲट द लेफ्ट हँड साईड they have written as क्त भांडम and at the right hand side they have written क्तवतू भांडम. काही नाही, दोन प्रकारचे पॅटर्न्स दिलेले आहेत त्यांनी, दोन प्रकारचे फिश पॉन्ड आहेत त्याच्यामध्ये. वन इज क्त आणि अदर इज क्तवतू. क्त कसं काय वापरलं जात आहे बघा. रामेण पाठः पठितः, रामेण कविता पठिता, रामेण काव्यं पठितं, रामेण पाठाः पठिताः, सीतया कविते पठिते, अस्माभिः काव्यानि पठितानि. आता वर जो फिश पॉन्ड दिलेला आहे त्यांनी, त्याच्यामध्ये बघा काय काय शब्द आहेत. उक्त, त प्रत्यय लागला, आणि उक्त वच आणि उक्त म्हणजे बोलणं. ज्ञात, ज्ञा इज अ ओरिजिनल धातू, दॅट इज मूल धातू, प्लस त, ज्ञात हा शब्द म्हणजे माहिती होणं, टू गेट द नॉलेज. रक्षित, रक्ष प्लस त, रक्षित म्हणजे प्रोटेक्शन. कृत, क्रू, टू डू, टू डू कर्ण, टू डू. सो क्रू प्लस त, कृत. लब्ध, लभ. पठित, पठ प्लस त. पृष्ठ, पृच्छ प्लस त. रचित, रच प्लस त म्हणजे हे सगळे मूल धातू प्लस त आहे, म्हणून हा आहे धातुसाधित विशेषण. आणि तो कर्मणी कसा काय, तर इकडे बघा, हे रामेण 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 सगळीकडे सेम आहे. रामाकडून धडा वाचला गेला. राम हॅज, द लेसन हॅज बीन रिटन और अ लेसन हॅज बीन रेड बाय राम. बरोबर आहे. सो इट इज पॅसिव्ह व्हॉइस, कळत आहे ना, पॅसिव्ह व्हॉइस. पाठ हा आहे म्हणून पठित हा झालं पुल्लिंग. कविता, कविता इज स्त्रीलिंग म्हणून ते झालं पठिता. काव्यम नपुसकलिंगी होतं म्हणून पठितम झालं. सो पठित, धिस धातुसाधित विशेषण इज चेंजिंग अकॉर्डिंग टू द ऑब्जेक्ट इन दिस सेंटेन्स. दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज कर्मणी. आता पुढे बघा, रामेण पाठाः पठिताः म्हणजे बहुवचन वापरलं की लगेच बहुवचनात जात आहे बघा. पाठाः हे बहुवचन होतं, पठिताः काय झालं, अनेक वचन झालं. सिमिलरली कविते पठिते. सो हा प्रकार झाला कर्मणी धातुसाधित विशेषण. आता बघा कर्तरी धातुसाधित विशेषण. यामध्ये वान, वती, वंतहा, वत्यहा असे त्यांनी प्रत्यय लावलेले आहेत. ते कसे काय बनले, तर बघा, रचितवत, पृष्ठवत, उक्तवत, शब्द वाचा एक एक. ज्ञातवत, रक्षितवत, कृतवत, पठितवत आणि लब्धवत. म्हणजे काय काय केलं, मूल धातू जो काही होता तो, फॉर एक्झाम्पल रच, पृच्छ, क्रू हे ओरिजिनल धातू तसेच राहिले आणि त्याला लावला तवत. कृतवत, पठितवत, लब्धवत. कळलं. सो हा वत वत लागल्यानंतर ते झाले कर्तरी प्रयोग. आणि आता त्याचे सेंटेन्सेस वाचा बरं. रामः पाठं पठितवान, सीता पाठं पठितवती. कसं काय चेंज झालं बरं, तर पठितवान पुल्लिंग आहे, रामः प्रमाणे चालणार म्हणून पठितवान. सीता आहे म्हणून पठितवती. आता वान आणि वती हे शब्द कुठून आले, तर हे शब्द भगवान, भगवत हा जो शब्द आपण शिकलो, भगवान, भगवंतौ, भगवंतः प्रथमा, हे जर शब्द शिकलो त्या शब्दाप्रमाणे हे चालतात, म्हणून भगवान म्हणून पठितवान, भगवती म्हणून पठितवती. हे देववन मालासारखे पेक्षा जरा वेगळे आहेत. आणि हे कर्तृपदाप्रमाणे चेंज होतात. मगाशी जी स्लाईड तुम्हाला दाखवली त्याच्यामध्ये मी लिहिलं होतं की चेंजेस ॲज पर सब्जेक्ट, म्हणून हे आहेत कर्तरी धातुसाधित विशेषण. आता मगाशी जी स्लाईड तुम्हाला मी दाखवली त्यांनी सेम तसंच दिलेलं आहे. हे बघा, पठित इति क्त प्रत्ययांतरूपम, दॅट इज कर्मवाच्य भूतकालवाचक धातुसाधित विशेषण. क भू धा वी. आपण दरवेळेला एवढं मोठं म्हणणार नाही आहोत,
कर्मवाचक, भूतकालवाचक, धातुसाधित, विशेषण असं म्हणणार नाही आहोत. आपण म्हणणार आहोत कभूधावी. काय म्हणणार आहोत? कभूधावी. मूलधातू प्लस त. आणि हेच तवतू प्रत्ययांत म्हणजे कर्तृवाच्य असेल तर ते झालं मूलधातू प्लस तवत. आता सगळ्याची एक्झाम्पल्स अतिशय छान पद्धतीने त्यांनी सांगितलेली आहेत. क्षिप म्हणजे टू थ्रो अवे. आता सगळीकडे जेव्हा जेव्हा मी सांगते तेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये त्याचे अर्थ लिहून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. क्षिप, क्षिप्तवत. क्षिप्त हा कर्मणी, क्षिप्तवत हा कर्तरी. आप्त, आप्तवत. जित, जितवत. जित म्हणजे विनिंग. नित, नितवत. श्रुत, श्रुतवत. कृत, कृतवत. गई म्हणजे गाणं म्हणणं. गीत, गीतवत. ध्येय, ध्यात, ध्यातवत. मेडिटेशन. कथ, कथ म्हणजे टू नरेट. कथित, कथितवत. अशा प्रकारे खूप सारे एक्झाम्पल्स त्यांनी दिलेत की प्रत्येक क्रियापदाचं जर कर्मणी धातुसाधित करायचं असेल तर कसं होईल आणि कर्तरी धातुसाधित करायचं असेल तर कसं होईल. हे सगळे एक्झाम्पल्स त्यांनी दिलेत आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला हे आयडेंटिफाय करायला येणार. त्यामुळे हे शब्द तुम्हाला माहिती असले पाहिजेत की हे कसे होतात बरं. एवढे सगळे पाठ करणं पॉसिबल नाही आहे. मग आपल्याला समजून घ्यायला हवं की ह्याचा रूल काय आहे. तर रूल हाच आहे की ओरिजिनल धातू प्लस त, ओरिजिनल धातू प्लस तवत. आणि दरवेळेला तवतच असेल असं नाही. मग ते वान होतं, वती होतं, जसं मी तुम्हाला आधीच्या स्लाईडमध्ये दाखवलं. या प्रकारचे खूप सारे एक्झाम्पल्स, बरीचशी उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. गण, गणितवत. अर्थ, अर्थित, अर्थितवत. भूष, भूषित, भूषितवत. भक्ष, भक्षित, भक्षितवत. पूज, पूजित, पूजितवत. पूज म्हणजे पूजा करणं, पूजित आणि पूजितवत. दंड, दंडित, दंडितवत. आता 4 वालं बघा. दृश्य, दृष्ट, दृष्टवत. दिश, दिष्ट, दिष्टवत. स्पृश, स्पृष्ट, स्पृष्टवत. सृज, सृष्ट, सृष्टवत. दंश, दष्ट, दष्टवत. ईश, इष्ट, इष्टवत. प्रच्छ, पृष्ठ, पृष्ठवत. सो यावरून तुमच्या लक्षात येईल की त आणि तवत असे शब्द लागले की त्याला धातुसाधित विशेषण असं म्हणायचं, जे तितकंच सोपं आहे. तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये काही गोष्टी लिहून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम मी हेडिंग तुम्हाला द्यायचं आहे धातुसाधित विशेषणम. त्यामध्ये नंतर जी मी पहिली स्लाईड दाखवली की त्याचे 2 पार्ट पडतात, एक कर्मणी आहे, एक कर्तरी आहे, ते तुम्हाला पार्ट लिहून घ्यायचे आहेत. आणि त्या प्रत्येकाचे यातल्या 1, 4, 6, 1, 2, 3 असे जे काही पार्ट आहेत त्यातले 5-5 उदाहरणं प्रत्येकाची लिहून घ्या. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर रायटिंग कर्मणी देन राईट ऑल क्षिप्त, जित, नित, श्रुत. पण हे डायरेक्ट नाही लिहायचे शब्द. प्रत्येकाचा पहिला वर्ब लिहायचा आणि त्या वर्बवरनं त्याचा कर्मणी धातुसाधित कसा असेल ते बघा. म्हणजे तुम्ही कसं लिहिणार, कर्मणीच्या खाली एक्झाम्पल्स, पहिली माझी जी स्लाईड आहे ती लिहून घ्या आणि त्याच्याखाली एक्झाम्पल्स जी घेणार आहात ती अशी घेणार. क्षिप्त इज अ ओरिजिनल वर्ब, क्षिप्त. जी, जित. नि, नित. श्रु, श्रुत. असे एक्झाम्पल्स 5-5 घ्या. कर्तरीमध्ये सुद्धा तुम्हाला ह्याच पद्धतीने लिहायचं आहे. क्षिप, क्षिप्तवत. जी, जितवत. नि, नितवत. अशा प्रकारे सगळे एक्झाम्पल्स नोटबुकमध्ये असायलाच हवीत. तुमची नोटबुक्स चेक केली जाणार आहेत. त्यामुळे ज्या लोकांनी अजूनही नोटबुक सुरू केलेली नाहीत लिहायला त्यांनी प्लीज कंप्लीट करा. एकदाच सगळी नोटबुक्स चेक केली जाणार आहेत. त्यामुळे सगळे क्वेश्चन आन्सर्स आत्तापर्यंत केलेले सगळे ग्रामर पार्ट हे तुम्हाला करावेच लागणार आहेत नोटबुकमध्ये. ज्यांच्याकडे वर्कबुक आहेत त्यांनी वर्कबुकमध्ये सुद्धा क्वेश्चन आन्सर्स लिहिली तरी काहीही प्रश्न नाही, पण ग्रामर पार्ट हा तुमच्या नोटबुकमध्येच आला पाहिजे. आता त्यांनी काही रूपं दिलेली आहेत. रूपं म्हणजे टाईप, की कसं हे चालतं. आता पठ म्हणजे वाचणं किंवा अभ्यास करणं, स्टडी. त्याचा कर्मणी कसा झाला, पठित झाला. बरोबर आहे. कर्मवाच्य धातुसाधित विशेषणम, ह्याच्यामध्ये पुल्लिंग कसं बनलं,
पठितः पठितौ पठिताः पुल्लिंग. पठिता पठिते पठिताः स्त्रीलिंग. पठितं पठिते पठितानि नपुंसकलिंग. सो पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. आता ह्यांच्याकडे जरा नीट बघा आणि मला सांगा हे कुणासारखे दिसतात रूप. बघा बरं, पठित इज युअर ओरिजिनल वर्ड. पुल्लिंग कुणासारखा दिसतोय बघा, देवहा, देवौ, देवाहा प्रथमा. त्याचप्रमाणे पठितः पठितौ पठिताः प्रथमा. बरोबर. पठिता पठिते पठिताः स्त्रीलिंग. म्हणजे माला कसं चालतंय, माला, माले, माला हा प्रथमा. त्याचप्रमाणे पठिता पठिते पठिताः. बरोबर आहे. वनम वने वनानी हे तुमचं ओरिजिनल नपुंसकलिंगी शब्द. सेम तसंच झालं आहे. पठितम पठिते पठितानी. म्हणजे हे एतानी रूपाणी देव, वन, माला सदृशानी त्या पद्धतीने दिसत आहेत. पठितवान पठितवंतौ पठितवंतः. इथे तुम्हाला भगवान, भगवंतौ, भगवंतः ह्यातला जो भवत शब्द आहे ना, भवत तकारांत स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी दोन्ही. भगवान, भगवंतौ, भगवंतः प्रथमा. तसाच पठितवान पठितवंतौ पठितवंतः प्रथमा पुल्लिंग झालं. आता भवती, तसंच पठितवती पठितवत्यौ पठितवत्यः स्त्रीलिंग. पठितवत पठितवती पठितवंती हे नपुंसकलिंग. सो कर्तृवाचक, भूतकालवाचक, धातुसाधित शब्द हे कुणाप्रमाणे चालतात हे त्यांनी इथे तुम्हाला हायलाईट करून दिलेलं आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये काही वाक्य दिलेली आहेत. अधोदत्तानी वाक्यानी पठत भेदम अवगच्छत. म्हणजे ही जी वाक्य दिली आहेत त्याच्यामधला डिफरन्स तुम्हाला शोधायचा आहे. वर काय दिलं आहे, केन आणि कया कृतम. आणि ह्या साईडला काय दिलं आहे, कह कृतवान का कृतवती. आता बघा हां, केन कया हे जे दोन शब्द आहेत ना, कुणी, मराठीमध्ये ते कुणी असंच येतं, हू. पण केन आणि कया हा शब्द का बरं आला, कारण तो तृतीयत आहे. का, तर कर्मवाच्य सेंटेन्स हे नेहमी 3-1-1 या रूलने जातं. बरोबर आहे. कर्मवाच्य सेंटेन्स हे नेहमी 3-1-1 या रूलने जातं. त्यामुळे तृतीया ही असणारच असणार आहे सेंटेन्समध्ये. बरोबर आहे. म्हणून केन म्हणजे देवेनवालं पुल्लिंग आणि कया मालया स्त्रीलिंगवालं. बरोबर. आणि किम हा हे सर्वनाम आहे, त्याचा पुल्लिंग तृतीया दिलेली आहे तुम्हाला. तेव्हा आता बघा हां, अर्चकेन देवहा पूजितः. अर्चकेन देवी पूजिता. अर्चकेन दैवतम पूजितम. आता हे 3 शब्द जे ही 3 वाक्य आहेत, सी द सेंटेन्स, 3 sentences. In this, अर्चकेन doesn't change. अर्चकेन doesn't change because here it's कर्मवाच्य sentence. That is why whatever changes has to happen, the changes will happen as per object and not the subject. So subject is remained same. Now here we have changed the object. Once the object is changed, how it is changed you can see. बघा, देवहा पूजितहा, कारण देव पुल्लिंग आहे म्हणून ते पुल्लिंगप्रमाणे चाललं, पूजितहा. देवी स्त्रीलिंग आहे, नदीप्रमाणे चालणार आहे, पूजिता झालं, पूजिता. दैवतम पूजितम. आता पितामह्या कथा कथिता. पितामह्या कथा कथिता, कथा आहे म्हणून कथिता. रूप्यकाणी नपुंसकलिंग आहे म्हणून गणितानी. ही काउंटेड, ही काउंटेड द मनी. चालकेनं, ड्रायव्हर काउंटेड द मनी. कृषीवलेन सस्यानी उक्तानी. उक्तानी म्हणजे उगवणं आणि कृषीवलेन म्हणजे फार्मर. सस्यानी उक्तानी, वनम वने वनानी. इथे सुद्धा ऑब्जेक्टप्रमाणे धातुसाधित विशेषण बदलत आहे, हे लक्षात घ्या. आता पुढे बघा, इन केस ऑफ कह कृतवान आणि का कृतवती. अर्चकः देवं पूजितवान.
अर्चकः देवीं पूजितवान्. अर्चकः दैवतं पूजितवान्. Here पूजितवान् doesn't change. Why? Because this is 1-to-1 formation of sentence. 1 प्रथमा अर्चकः, 2 द्वितीया देवम, and again 1 means as per the subject. So archakaha remains as it is. That is why pujitavan remained as it is. Now when archakaha changed to matamahi, here matamahi is strilinga. Katham kathitavati. Here katham doesn't have impact on the धातुसाधित विशेषण, कारण ते चालतंय कर्त्याप्रमाणे. म्हणून पितामही बदललं, स्त्रीलिंग झालं, म्हणून इकडे कथितवान आलं नाही. प्लीज अंडरस्टँड व्हेरी वेल. पितामही स्त्रीलिंग आहे म्हणून ते झालं कथितवती. चालकः हा पुल्लिंग आहे म्हणून ते आहे गणितवान. भगवान भगवंत भगवंतः. कृषीवलः हा पुल्लिंग आहे म्हणून उक्तवान. वान हा शब्द पुल्लिंगासाठी वापरतात, वती हा शब्द स्त्रीलिंगासाठी वापरतात. ठीक आहे. त्यामुळे वान म्हटलं की पुल्लिंग, वती म्हटलं की स्त्रीलिंग. बट एव्हरीथिंग इज कर्तरी धातुसाधित विशेषण. कर्तरी आहे हे लक्षात ठेवा. आधीचं होतं ते कर्मणी होतं, जे आपलं इथे आपण बघितलं. हे बघा इथे करेक्ट आहे. त्यामुळे कसा फरक होतो कर्तरी आणि कर्मणीमध्ये हे तुम्हाला आता कळलेलं आहे असं मी समजते. नाव स्टुडंट्स, वन्स यू अंडरस्टूड दिस कन्सेप्ट, now there is question answer session for this. They have given you the brackets and some sentences. See this. They have given you some brackets and the sentences. You have to just fill up with ta pratyay and tavatu pratyay. Okay, so let's start. First understand one thing. First, क्त प्रत्ययांतरूपैहि रिक्तस्थानानी पूरयत. हिअर क्त प्रत्यय वापरायचा आहे. म्हणजे सगळेच्या सगळे सेंटेन्सेस आर इन 3-1-1 फॉर्मॅट. 3-1-1 का? कारण ते सगळे सेंटेन्सेस आहेत कर्मवाच्य. त्यामुळे 3 हा कर्ता असेल, 1 हे कर्म असेल प्रथमा, आणि कर्माप्रमाणे सेंटेन्स चेंज होणार आहे. आता बघा, जनैहि पूजा कृ. आता इथे कृ मूलधातू प्लस त, बरोबर आहे. पण कृत असं म्हणता तुम्हाला नाही येणार. का? कारण हे कर्मणी असल्यामुळे कर्माप्रमाणे विशेषण बदलणार. सो दिस इज पूजा अँड पूजा इज स्त्रीलिंग. सो it will be kruta. Understood? It will be kruta. ठीक आहे. नेक्स्ट गो टू द सेकंड. शिक्षकेण पाठः उच्चैहि. आता पाठः आहे, बरोबर आहे. त्यामुळे पठितः येणार. काय येणार? पठितः. तिसरं बघा, शिष्येण दक्षिणा. आता दक्षिणा आहे स्त्रीलिंग, बरोबर आहे. मग स्त्रीलिंग दक्षिणा हे स्त्रीलिंग असल्यामुळे दाचं काय येणार? मूलधातू दा, त्याला त लागला दत्त, पण ते दत्त होणार नाही बिकॉज दक्षिणा स्त्रीलिंग आहे म्हणून ते होणार दत्ता. काय होणार? दत्ता. ओके. नेक्स्ट, अनया कथा कथिता. काय होणार? अनया कथा कथिता. नेक्स्ट, बिडालेन क्षीरम. आता इथे क्षीरम आहे, बरोबर आहे. एक लक्षात घ्या, त प्रत्ययांत म्हणजे बाय डिफॉल्ट कर्मणीप्रमाणेच चालणार. तुमचं कर्म काय आहे? क्षीरम म्हणजे दूध. मग पीतम येणार. काय येणार? पीतम. आणि मया चित्रम, येस दृष्टम. कसं आलं? कारण चित्रमप्रमाणे चालणार म्हणून.
ठीक आहे. नेक्स्ट बघा, क्तवतु प्रत्ययांतरूपैः रिक्तस्थानानि पूरयत. पुरुष हा कार्ये, आता इथे क्तवतु आहे म्हणजे कर्तरी, म्हणजे कर्त्याप्रमाणे तुमचं विशेषण बदलणार. सो पुरुष हा म्हणून ते वान होणार, वान. कृतवान काय होणार, कृतवान. नेक्स्ट, महिला शाटिकाम, आता इथे महिला आहे म्हणजे स्त्रीलिंग आहे, म्हणजे तुम्हाला वान लावून चालणार नाही. मग तुम्हाला काय करायला पाहिजे, वती. धारितवती, ध्रुवचं धार होतं, धारितवती लिहून घ्या हां, धारितवती. इथे ती दीर्घ पाहिजे हां. देवा हा भक्तान रक्षितवान, रक्षितवान हा शब्द भगवान सारखा चालतो, पण इथे देवा हा आहे, बहुवचन आहे, म्हणजे तुम्हाला कसं येणार, भगवान, भगवंत, भगवंताहा, म्हणून हे येणार रक्षितवंताहा. अहम चित्राणि दृष्टवान, दृष्टवान. कविः कविता लिखितवान, काय येणार, लिखितवान. सो these are the parts of, this was the revision of धातुसाधित विशेषण. आपण धातुसाधित विशेषणाची कन्सेप्ट बघितली, आपण त्याचे एक्झाम्पल्स बघितले. इवन वी हॅव अंडरस्टूड व्हॉट इज कर्तृवाच्य. सी, वन्स यू अंडरस्टूड कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य, then it will be better and easier to understand the धातुसाधित विशेषण. Now I hope you should be able to grasp, identify धातुसाधित विशेषण in the given lesson. कुठल्याही लेसनमधला धातुसाधित विशेषण शोधायला आता त्रास पडणार नाही असं मला वाटतं. तुम्हाला हा जो एक्सरसाइज आपण आत्ता घेतला तो सुद्धा नोटबुकमध्ये लिहायचाच आहे कंपल्सरीली. ठीक आहे. आपण नेक्स्ट टाईम जेव्हा भेटणार तेव्हा आपण एक पोएम घेणार आहोत, काव्यशास्त्र विनोद. ओके, टिल दॅट टाईम स्टे ब्लेस्ड, स्टे सेफ. थँक्यू, धन्यवाद.